नमस्कार. न्यूज आवाज महाराष्ट्राचा 09 मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. काही लोक आपल्या यशासाठी प्रचंड मेहनत करतात. तन मन धन अर्पून केलेल्या परिश्रमानंतरच त्यांना यश मिळतं. प्रयत्नांची पराकाष्ठा त्यांच्या पाचवीला पुजलेली असते. पण काही लोकांना मात्र दैवी देणगी लाभलेली असते. अशी माणसं आपलं ध्येय सहज गाठतात आणि आपापल्या क्षेत्रात पारंगत होतात. यालाच दैवी देणगी म्हणतात. अशी अनेक उदाहरणे आपल्याला विविध क्षेत्रांत पाहायला मिळतात. गायन क्षेत्रात अनेक दिग्गज कलाकार प्रसिद्ध उस्तादांकडून आणि गुरूंकडून तालीम घेऊनच प्रावीण्य मिळवतात. पण गुरूंविना ज्ञान नाही या विचाराला फाटा देऊन आपल्या आवाजातील नैसर्गिक दैवी देणगीच्या बळावर एक मिश्किल आवाजाचा गायक हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अग्रगण्य पार्श्वगायक बनला. त्यांनी पार्श्वगायक, गायक, संगीत दिग्दर्शक, चित्रपट दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता अशी अष्टपैलू कामगिरी केली. ते म्हणजेच योडलेचा बादशाह स्वर्गीय किशोर कुमार. त्यांचा जन्म 4 ऑगस्ट 1929 रोजी ब्रिटिशकालीन मध्य प्रदेशातील खंडवा येथे कुंजूलाल गांगुली यांच्या घरी झाला. त्यांचे वडील पेशाने वकील होते. किशोरदांचं मूळ नाव आभास कुमार गांगुली होतं. कुंजूलाल गांगुली यांच्या 4 मुलांपैकी ते सर्वात धाकटे होते. त्यांची इतर भावंड होती वजा अशोक कुमार, सती देवी आणि अनुप कुमार. अशोक कुमार यांनी आधीच चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. ते नट आणि गायकही होते. त्यांना मदत करण्यासाठी अनुप कुमारही त्यांच्यासोबत मुंबईत गेले. किशोरदांनी मात्र पदवीपर्यंत शिक्षण घेतलं. लहानपणापासूनच त्यांना गाण्याची आवड होती. कालांतराने ते मुंबईत आले आणि बिमल रॉय यांच्या बॉम्बे टॉकीज स्टुडिओमध्ये गेले. तेव्हा अशोक कुमार एक उदयोन्मुख अभिनेते म्हणून प्रयत्न करत होते आणि अनुप कुमारही त्यांच्यासोबत होते. किशोरदांना गाण्याची आवड असल्याने ते गायन विभागात कोरस गाण्यासाठी उभे राहिले. अशोक कुमार यांनी स्वतःसाठी दादा मुनी ही उपाधी लावली, तर आभास यांनी किशोर हे नाव स्वीकारलं आणि ते किशोर कुमार म्हणून ओळखले जाऊ लागले. हळूहळू किशोरदा चित्रपटसृष्टीकडे वळले. अभिनय आणि गायन अशा दोन्ही क्षेत्रांत त्यांनी आपलं नशीब आजमावलं. त्यांना पहिली संधी 1946 साली शिकारी या सिनेमात मिळाली. त्यानंतर 1951 मध्ये आंदोलन चित्रपटात काम केलं. पुढे दोन्ही क्षेत्रांत ते यशस्वी झाले. 1956 साली नई दिल्ली आणि 1958 साली तिन्ही भावांचा चलती का नाम गाडी हा सिनेमा खूप यशस्वी झाला. त्यानंतर 1962 साली हाफ तिकीट, 1964 साली दूर गगन की छाव में, 1971 साली दूर का राही, 1974 साली बढ़ती का नाम दाढी असे अनेक चित्रपट त्यांनी केले. पण 1968 मध्ये आलेल्या पडोसन या चित्रपटामुळे त्यांना पार्श्वगायनात मोठी ओळख मिळाली. गुरुविना ज्ञान नाहीला फाटा. किशोरदांनी कोणत्याही उस्तादाकडून किंवा गुरूंकडून गायनाचे धडे घेतले नाहीत. त्यांनी आपल्या नैसर्गिक दैवी देणगीच्या आणि बुद्धिमत्तेच्या बळावर स्वतःचं एक वेगळं जग निर्माण केलं. त्यांच्या गाण्यांवर पाश्चात्य योडेलिंग गायकांचा प्रभाव होता. त्यांनी त्याच शैलीचं अनुकरण आपल्या गाण्यांमध्ये केलं. गाण्यात विचित्र आवाज काढून त्यांनी योडलेचा प्रयोग प्रथम हिंदी चित्रपटसृष्टीत आणला आणि तो यशस्वीही झाला. गाण्यात वेगळा हेल काढणे, शिट्टी वाजवणे असे विविध प्रयोग त्यांनी केले, जे रसिकांना खूप आवडले. त्यांची गाणी लोकप्रिय झाली. त्या काळातील दिग्गज गायक मोहम्मद रफी, मुकेश मन्नाडे आदींबरोबर त्यांनी आपल्या गायनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्याचप्रमाणे लता दीदी आणि आशा भोसले यांच्यासारख्या मंगेशकर भगिनींबरोबर त्यांचं सुरेख जुळलं. त्यावेळचे आघाडीचे संगीतकार SD बर्मन, RD बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी, बप्पी लहरी आदींबरोबरही त्यांनी काम केलं. सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासाठी तर ते खूपच नशीबवान ठरले. राजेश खन्ना यांच्या यशात किशोरदांचा सिंहाचा वाटा आहे. देवानंद, अमिताभ बच्चन, सुनील दत्त, जितेंद्र, धर्मेंद्र, शशी कपूर, रणधीर कपूर, ऋषी कपूर आदी अनेक कलाकारांसाठीही त्यांनी पार्श्वगायन केलं. त्यांनी हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, आसामी, कन्नड, मल्याळम, ओडिया, भोजपुरी आणि उर्दू अशा अनेक भाषांमध्ये सुमारे 2500 गाणी गायली आहेत. किशोरदांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. त्यांचा पहिला विवाह 1950 साली रुमा गुहा ठाकुरता यांच्याशी झाला. नंतर 1960 मध्ये अभिनेत्री मधुबाला यांच्याशी दुसरा विवाह झाला. त्यांच्या निधनानंतर त्यांनी योगिता बाली यांच्याशी लग्न केलं, पण त्यांचा घटस्फोट झाला. शेवटी 1980 साली त्यांनी लीना चंदावरकर यांच्याशी विवाह केला. रुमा गुहा ठाकुरता यांच्यापासून त्यांना अमित कुमार हा मुलगा झाला, जो एक प्रसिद्ध गायक आहे. लीना चंदावरकर यांच्यापासून त्यांना सुमित कुमार हा पुत्र झाला, जो गायनाचे धडे घेत आहे. अशा या अवलिया गायकाचा मधुर आवाज माईकवर खूप गोड वाटायचा. हास्य आणि विनोद हा त्यांच्या स्वभावाचा एक भाग होता. एकदा ते आपल्या घरी पत्नी लीना यांच्यासोबत मस्करी करत असताना अचानक खाली बसले. लीना यांना वाटलं की ते नेहमीप्रमाणे मस्करी करत आहेत, पण त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. लीनाजींनी प्रयत्न केले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. 13 ऑक्टोबर 1987 रोजी किशोरदा आम्हा सर्वांना सोडून स्वर्गलोकी निघून गेले.
एक हसणारा, योडले करणारा गायक आणि हास्य अभिनेता हिंदी चित्रपटसृष्टीला कायमचा सोडून गेला. येत्या 4 ऑगस्ट रोजी त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या तमाम चाहत्यांतर्फे त्यांच्या जबरदस्त कामगिरीला सलाम. संकल्पना सुरेश पोरले.